नमस्कार दोस्तों, आज मैं रूबरू कराने जा रहा हूँ पालघर की ताज़ा खबरों के साथ। पालघर में नगर परिषद का चुनाव है और ये नगर परिषद का चुनाव इतना हाई प्रोफाइल हो गया है कि यहाँ महाराष्ट्र प्रदेश के दो मुख्यमंत्री आकर के गए। इसके 4-5 दिन पहले एकनाथ शिंदे जी अपने धनुष बाण के निशान जिनका है वो अपने कैंडिडेट का प्रचार प्रसार करने के लिए आए थे और आज देवेंद्र फडणवीस जी कमल खिलाने के लिए पालघर में आए थे। अब ऐसे में देखना है कि 2 तारीख को कौन किसका परचम लहराता है, किसकी जो है कि नगर परिषद में वजूद बनता है और 3 तारीख को इसका रिजल्ट आएगा। पालघर से न्यूज़ इंडिया 9 का रिपोर्ट। तुम्हाला माहिती आहे, तुमच्याच आशीर्वादाने ज्यावेळी या महाराष्ट्रात 1 वर्षापूर्वी एक प्रचंड असं बहुमत आम्हाला मिळालं, ते बहुमत मिळाल्यानंतर लोक बोलायला लागले, ते निवडणुकी व्हायला लागले की आता एवढा बहुमत मिळालं, आता हे भाजपवाले लाडकी बहीण योजना बंद करणार। 1 वर्ष झालं लाडकी बहीण योजना आम्ही बंद केली नाही आणि बहिणींना सांगतो, जोपर्यंत तुमचा देवाभाव आहे ही योजना बंद होणार नाही। थोडा घडणारे लोक आले तर काय त्याचा परिणाम होईल आणि म्हणून एक सकारात्मक मत मागण्याकरता आला, आम्हाला बदल घडवायचा आहे आणि तो बदल घडवण्याकरता आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं कमळाचं बटन दाबून आमच्या कैलास यात्रेसारखे आमचे सगळे लोक जर तुम्ही निवडून दिले तर उद्या आपले नाईक साहेब पालकमंत्री आहेत, आपले चव्हाण साहेब या ठिकाणी लक्ष देत आहेत, खासदार साहेब आहेत, आमदार साहेब आहेत, मी स्वतः आहे। काही जर यांच्या हातून चूक घडली तर यांचा देशाचा पहिला ऑफशोर एअरपोर्ट हा याच पालघर जिल्ह्यात आपण तयार करतो आणि त्याचसोबत मुंबई कोस्टल रोडची कनेक्टिव्हिटी ही देखील आपण विरारपर्यंत तिथे ढालूपर्यंत ही नेण्याचं काम सुरू केलेलं आहे। त्यामुळे हा जिल्हा मुंबईशी देखील कनेक्ट करण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून होत आहे। बंधू भगिनींनो, मी नेहमी सांगतो, आता 3री मुंबई तर आम्ही नवी मुंबईला तयार करणार, पण 4थी मुंबई ही या पालघर जिल्ह्यात तयार होईल। नैसर्गिक वैविध्य आहे, त्या नैसर्गिक वैविध्याला कुठेही बाधा न पोहोचवता या पालघरचा विकास करणं, अशा पद्धतीनं विकासाचा आम्ही आराखडा तयार केला आणि म्हणून बंधू भगिनींनो, आमच्याकडे काम आहे, आमच्याकडे कार्यक्रम आहे।